अध्यक्ष आतापर्यंत लय नोटीस दिल्यात लय तसलं ऐकायचं नाही हो का? ही शेवटची नोटीस देतोय काय असेल ती बाळासाहेब का तुम्ही अहो ती नोटीस आहे कोर्टात तुम्ही असं अपमान करू शकत नाही तुम्हाला समजलंय रागाच्या मनात होता आता तुमच्या घरी आल्याबद्दल काही एक आमच्याकडे प्रिंट होतो आणि दुसरे प्रिंट तुमच्याकडे तडजोड करतो आणि साहेब परत येताना रितसर पत्र पाठवायचं रामभाऊ साहेब आम्ही तुमच्या दारात पैसे मागा येणार आहे तुम्ही अवेलेबल आहेत का? गप्पी बाबा जाऊ दे ना आपल्याला साहेब म्हणाले साहेब त्यांचं आता काय आहे त्यांचं फायनान्स या तुम्ही येताना बेडा घेऊन मोकळं येऊ नका अजिबात परत कायदेशीर फायनान्सच्या पोरांनो अरे तुमच्याच भावानी कर्ज जर मोठ्याचं घेतला असतं असं दारात कुत्र्यासारखं वासा आला असतं ह्याच्यात मोठा भाऊ नसतो ह्याच्यात त्याचा फेराव कशाला भाऊ? आमच्या घरावर बघता याची पाळी आली तुमच्या भावाला पाहिजे. तुमच्या मागे जाऊ द्या आम्ही मिटावतो तुम्ही चला चला नोटीस दिले अध्यक्ष तांटामुक्त तुम्ही तुम्हाला नोटीस दिले ठीक आहे, काय ठीक आहे. तुमचं तुम्ही मी तुम्हाला चला चला मी पण जातो सुभाषराव हे रामभाऊ या की भाऊ या नमस्ते कोण आहे रामभाऊ मी स्वतःच रामभाऊ आहे. बोला काय म्हणता गणा खुर्च्यान काय मग पाहुणे बरं आहे ना आम्ही तुमचं बरोबर बघायला आलो धन्यवाद पुढच्या दिल्याबद्दल तेवढं तरी सहकार्य केल्याबद्दल बोला काय अडचण आहे आमच्या गावात तुम्हाला कुठून आलाय काय भानगड कुणाकडे आलाय तुमच्याकडेच आलोय तुमचीच गाडी घ्यायला आलोय ती जरा लेटर आणलंय तुमच्याबद्दल तुमचा ट्रक कुठे आहे तुमचा दारात तर काय मला दिसत आहे तुमचा ट्रक ट्रक काय भाड्याने पाहिजे काय अहो खाली नसतो ट्रक आमचा सुभाषराव लय धंदा ताट धंदा तुम्ही जर तालुक्यात जिल्ह्यात जर विचारलं ना रामभाऊ बर जबरदस्त असा मी लाईनला असतो ट्रक त्यामुळे काय तुम्हाला पैशाच्या खाणीव लाईनवर चंद्रपूरला पण असतो बऱ्याच वेळा मुंबई हैदराबाद करता का मुंबई हैदराबाद हा करू की करू पण तारीख मला बघावं लागेल भाडं कसं काय करणार भाडं बघू ना ठरवू ना जरा काय त्याचं काय असतं तेव्हा इकडे तिकडे बघितलं ट्रक आहे ना तुमच्याकडे भाड्याचं तुम्ही नका ठरवू बऱ्याच वेळा आहे ना तुमच्याकडून ती चुकतं भाड्याचं तुम्ही माझ्या संग संपर्क साधा भाड्यासाठी अरे गाना कधी ऍडजस्ट करावं लागतं व्यवहार मला काय सुभाष माणसं तुम्हाला हल्ली बोलावतात म्हणून मला वाईट वाटतं रामभाऊला फासवणार अजून जगात जन्माला यायचंय पाहुण्यांना चहा पाणी काय सांग गाना त्याचं बी बघ बोला काय काय प्यायला नाही आलो आम्ही तुमचा ट्रक जे आहे ना जो ट्रक तुम्ही म्हणताय ना कुठं आम्हाला नंतर आपण धंद्याचं बघू आधी चहा पाणी तर घेऊ की. ऐका की बोला धंद्याचा आपण नंतर बघू पण ट्रक आहे कुठं आता आता ट्रक असेल ना लाईनवर तुम्हाला म्हणले की काय काय अडचण नाही ट्रक म्हणजे नक्की आहे कुठं अहो, एक दिवस सुद्धा घरी नसतो ट्रक तुम्ही काय मालक झाला का हाय कुठं दाखवा आणि तुमचं धंद्यापुरतं बोला मुद्द्याचं काय झालंय माहिती मुद्द्यात हात घालू का डायरेक्ट हा, बोला की मुद्द्यात काय झालंय ही आली पीआयपी नोटीस ही पीआयपी नोटीस म्हणजे कशी असते ही कोर्टातून सेक्शन 9 मधनं पीआयपी नोटीस काढलेली असते तुमच्या ट्रकचा हप्ता टाकल्यात आहे तुमचा जर ट्रक नेला तर भाडे नाही काय ना डायरेक्ट हप्त्यासाठी आम्ही फायनान्स मधनं आलोय रामभाऊ म्हणजे एक नंबर माणूस आहे माझा काळजाचा तुकडा आहे रामभाऊ रामभाऊ नमस्ते अहो कुठं रामभाऊ काय विषय वाढलाय कळलं का तुम्हाला राम 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 आपला काय परिचय मला काय दावा करून घेणार आहे का जरा प्रतिष्ठित दिसताय गावातलं जरा तुम्ही नाही ते प्रतिष्ठितच आहे आमच्या गावातलं माझी गंमत वगैरे या गावात फक्त प्रतिष्ठित रामभाऊ आणि मी तो स्वतः आणि हा माझा मित्र आहे आणि तुम्ही ज्या ट्रकची म्हणताय ना सुभाषराव गोष्ट तो ट्रक माझ्या मित्रच आहे मी चालवाय घेतलाय आणि जो तुमचा तुम्ही आता फायनान्सचा काय विषय काढताय तो ट्रक माझा नाहीये तो मध्यंतरच्या जो पूरवृष्टी झाली सुभाषराव नाट्य करू नका तुम्ही रडायची कोण मेले कोण काय बाळासाहेब ऐका एक ट्रक यांनी हप्त्यावरती घेतलाय फायनान्शियल लोक आहेत हप्ता थकलेत ते नोटीस घेऊन आले फायनान्शियल लोक कोणाच्या दारात यावं प्रतिष्ठित माणूस आहे अवस्थित राव काय झालंय मला सांगा मला काय म्हणायचंय मला काय म्हणायचं ते मला आधी म्हणू द्या सुभाषराव आता त्या फायनान्सचा ट्रकचा विषय निघला मला तो विषय जरी निघाला तरी मला फार भरून येतो बाळू तुला माहितीये सुभाषराव मध्ये पूरवृष्टी झाली त्याच्यामध्ये ट्रक वाहून गेला ट्रकचा जाळ होऊ द्या मी ट्रक तसं 10 जून फायनान्स कुठे विषय घालायचा आपण तुम्ही फायनान्स कंपनीला कळवलं का नाही तुमचं ट्रक जास्त वर जळू द्या काढवायचं माझी माणसं देताय का भरून वाहून किन्नर ड्रायव्हर गेला ती काय झाले ती तरी कळू दे ना फायनान्स कंपनीला विषय काय झाला? पूरवृष्टी झाली सगळं झालं पण आम्हाला सांगा की काय झालंय मध्यंतरी काय झालं सुभाषराव भाऊ तू पण तुला माहित नव्हता विषय हा फायनान्स वाले
तुम्ही पण सांगा जगायचं कसं सर्वसामान्य माणसांनी माझ्यासारख्या. रडू नका, सांगा नीट. तर तो ट्रक तुम्ही फायनान्सवर मला दिलेला ना, तर अक्षरशः तो वाहून गेला. त्याच्यामध्ये माझी 2 माणसं सोन्यासारखी गेली. बर. तो ट्रक समुद्रात गेला अक्षरशः. सुभाष तेव्हापासून अक्षरशः आमच्या भावाला रात्री स्वप्न पडत्यात, टरक पाणी टरक पाणी. काय सांगायचं? मी काय म्हणतोय, ट्रक समुद्रात गेलाय का वाहून गेलाय? थांबा, मी विचारतो. होय रामभाऊ, ट्रक वाहून गेला म्हणतात. परवा सुनील करपेच्या लग्नाला ट्रक कोणाच सुभाषराव मी अक्षरशः भाडे आणला होता तो. आता एवढ्या 2 मिनिटापूर्वी म्हणला ट्रक आहे, आम्ही तुम्हाला भाड्याचं नाव काढलं. ट्रकचा मी तुम्ही धमकीने काय देऊ नका, काय देणे बोला तुम्ही. आमच्यावर तुमचं ना आमचं काय सुरपेन काय आम्हाला घेणं देणं नाही. आमच्या माणसाला त्रास नाही झाला पाहिजे. गावचा माणूस तुम्ही- ऐका ना, ऐका हो ना. ना? मी तंटमुक्त गावचा अध्यक्ष आहे, गावचा तंटमुक्त अध्यक्ष. लोक हप्ता भरतील, तुम्ही फायनान्स वाले लोक आहे. एक तर लॉकडाऊनचा कालावधी संपलाय. ऐका ना, तुम्ही कर्ज दिलं हे पण माहिती आहे. आता लॉकडाऊनचा कालावधी संपल्यामुळे थोडस व्यवसाय करण्यामध्ये नाही नाही, ह्यांचा कसं लॉकडाऊन सुभाषराव, गरीबांना लॉकडाऊनचा फटका बसलाय. ही गडगंजी ह्यांच्याकडे. हे का ना, परवा 5 लाख ऊसाचं बिल आले ते काय केलं? जाता घरी जाता का तुम्ही? बाळूराव खरं बोलतो रे बाळू. तुमच्या गावातलाच माणूस खरं बोलेल का? आम्ही आमच्या माणसाबद्दल- माझा मित्र आहे, त्याच्या अंगाला जर कोणी हात लावला ना फाडून टाकेन. बाळू तू बी थांब. त्याला माहित नाही काय गोष्टी, त्याला काही काही लोकांनी भरवलंय. आपण गेलतो बारामतीला बिल नाही आला. बाळू, तो दुसऱ्याचा विषय होता, तो माझा नव्हता रे बाळू. तू अक्षरशः तू समजून काय गोष्टी घे बाळू, काय गोष्टी समजून घे. तर पाहुणं काय झालंय माहितीये का, माझ्या लक्षात आलेलं आहे, फायनान्स कंपनीचं माझ्याकडे जे असणार ऋण पाणी ते मी भरलंच पाहिजे. काय मी काय उपकार करतोय का? तुमचा ट्रक असू द्या, किती बी असू द्या. माझे 2 मिनिटं ऐका. अरे, अख्ख्या देशाला कळू दे. तुमचं टोटल थक बाकी आहे आता 6 लाख. ते 6 लाख असू नाही तर 7 लाख असू. माझं एक काम करा सुभाषराव, त्या समुद्राच्या कडेने मी अक्षरशः इतका पावलोय, तो ट्रक शोधण्यासाठी इष्ट्या घावल्या, बाकीच्या मोटरसायकली घावल्या, 2 व्हीलर घावल्या, अजून तुम्हाला 4 व्हीलर गाड्या घावल्या. अरे मी दिल्या बाळू बुड्या, तुला माहित नाही नव्हता त्याच्यात तुम्ही. मला तेच म्हणायचं, माझा ट्रकच नव्हता त्यात काय घावला. म्हणायचंय, तुम्ही ट्रक देतात तिकडे कशाला? नाही नाही, मला वाटते आपला ट्रक वाहतूक ना अमेरिकेच्या तिकडे गेला असेल समुद्रात. आपलं काय कॉन्टॅक्ट आहे तुम्ही धमकी देऊ नका माझ्या मित्राला, मी फाडून टाकीन एखादा. तुमचं काय देणे बोला, काय देणं बोला. तुम्ही आहे ना कायद्याच बोलतोय मी. ऐका, तुम्हाला सगळं कायदेशीर सगळं. आता जर तुम्ही तातडीनं एवढ्या 8 दिवसाच्या आत जर तुम्ही 6 लाख रुपये तिथं जमा नाही केले, तुमच्या घरावर जप्ती येऊ शकते. जप्तीपर्यंत कसं तरी जातात तुम्ही ह्या माणसानं आम्हाला वेळ लावले. लॉकडाऊनचा काळ होता, धंदा नव्हता. तिथं आम्हाला ती माणसं भेटली चौकात, त्यांनी सांगितलं आयडी हो पाहुणा, तुम्हाला कळतं का ही घरावर जप्ती आणून म्हणतात, ही पद्धत झाली का? सुभाषराव माझा ऐका तुम्ही, किंवा माझा काळजाचा तुकडा आहे, यांच्या घरावर जप्त होऊ द्या. ही चुलत पुटणे राहत्याला धर्मशाळेत आपली मोकळीच आहे. बघा तुम्ही कोणाच्या पार्टीत नाही नक्की खरं सांगा. धर्मशाळेत काय मी माझी बायकोला लग्न घेऊन जाऊ का? धर्मशाळा. अरे बाळू, या रामभाऊने महाराष्ट्रातल्या अनेक धर्मशाळांना फायनान्स केलंय. त्यांना काय मी पैसे मागायला जातो का? त्यांना घेणं देणं नाही, तुम्हाला फसवलं म्हणून फायनान्सला. तुम्ही सरळ सरळ इथे फसवलेलं आहे. तुमच्या तिकडे 40 अग्रीमेंट केलं होतं. तुम्हाला त्याचं काय असेल ते कायदेशीर नोटीस येणार आहे. आम्ही बसून सगळे काहीतरी तडजोड करतो, तुमचा तो विषय मिटवतो. काय पुढे काय कारवाई करू नका. माणूस आमच्या गावाचा तांटामुक्त अध्यक्ष असा मिटावतो म्हणतो. तुम्ही बसणार का 5 लाख रुपयाचं? ए बाया, तू कुणाच्या बाजूने? मी झापडे ना, म्हणजे तुम्हाला नाही. मी पहिल्या झापाडतो. गरीबालाच मारणार तुम्ही. जमायचं हाता मारून दाखवा की. अहो अध्यक्ष, आतापर्यंत लय नोटीस दिल्यात, लय तसलं काय मला ऐकायचं नाही. हो का? ही शेवटचं नोटीस देतोय, काय असेल ती. बाळासाहेब बाबा तुम्ही अहो ती नोटीस आहे कोर्टात, तुम्ही असं अपमान करू शकत नाही. आता तुमच्या घरी आल्याबद्दल काही एक आमच्याकडे प्रिंट होतं आणि दुसरं प्रिंट तुमच्याकडे आणि साहेब परत येताना रिसर पत्र पाठवायचं. रामभाऊ साहेब, आम्ही तुमच्या दारात पैसे मागा येणार आहे, तुम्ही अवेलेबल आहेत. गप्पी बाबा जाऊ दे ना त्यांना. आपल्याला साहेब म्हणाला. साहेब त्यांचं आता काय आहे, त्यांचं फायनान्स या तुम्ही येताना बेड्या घेऊन मोकळे
येऊ नका अजिबात. परत कायदेशीर. ए फायनान्सच्या पोरांनो, अरे तुमच्याच भावानी कर्ज जर मोठ्याचं घेतलं असतं असं दारात कुत्र्यासारखं वासा वासा आला असतं. ह्याच्यात मोठा भाऊ नसतो, ह्याच्यात त्याचा फेराव कशाला भाऊ? आमच्या घरावर जप्ता यायची पाळी आली तुमच्या वाहून कानावर गेलाय. पाहिजे. जाऊ द्या. वर्ष तुमच्या मागे जाऊ द्या लागला आम्ही मिटवतो विषय. चला, चला. नोटीस दिले अध्यक्ष तंटामुक्त तुम्ही तुम्हाला नोटीस दिले ठीक काय आहे, असेल ठीक ते आहे. तुमचं तुम्ही मी बी बघा. तुम्हाला अहो, थांबा की. चला चला मी पण जातो सुभाषराव. परत तुम्ही जा. बाळू तू कुठं कुठं कुत्र्या? मला बेड्या घाला निघाला. कुत्र्या कशा तुला थांबा की इथं काय झालंय घरावर जप्त्या ओ, नाही, 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 ह्याला. थांबा की. भाऊ अक्षर तुम्हाला सांगतो ही जर आता कर्जाची वार्ता जागा गावभर पसरला कोण देईल मला पुरगी? थांबा की रामभाऊ. थांबा